रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण खूप सोप्या पद्धतीने रवा चॉकलेट केक कसा करायचा ते बघणार आहोत। केक खाणं कोणाला नाही आवडत, लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। पण आज मी मैदा न वापरता इथे रवा वापरलेला आहे आणि रव्यापासून हा अगदी मस्त मऊ जाळीदार केक आपला तयार होतो। मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर खाण्यासाठी अगदी परफेक्ट हा रवा चॉकलेट केक तयार होतो। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचं भांडं। तर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्यामध्ये इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। तर रवा तुम्ही जाड बारीक कोणताही इथे वापरू शकता। तर इथे मी थोडा जाड रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला साखर घालायची आहे। 1 वाटी आपल्याला दूध घालून हे मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे। आता आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये इथे आपण काढून घेऊया आणि त्यानंतर अर्धी वाटी आपल्याला कोको पावडर घालायची आहे आणि त्याचबरोबर इथे मी 1 मोठा चमचा कॉफी पावडर घालायची आहे। तुमच्या घरामध्ये जी उपलब्ध असेल ना ती कोणत्याही ब्रँडची तुम्ही घातलीत ना तरी देखील चालेल। आणि 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे। 4 चमचे मोठे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि त्यानंतर 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा चमचा घेताना ना आपण एकदम भरून चमचा घ्यायचा नाही आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फिरवून छान मिक्स करून घ्यायचं आहे। केव्हाही केक बनवताना आपल्याला ना हे बॅटर जे आहे ना ते हळूवारपणेच असं मिक्स करायचं आहे। एकदम असं फास्ट जर केलं ना या मिश्रणामधील एअर पूर्ण निघून जाऊन हा केक ना अजिबातसुद्धा स्पॉन्जी तयार होणार नाही आहे। तो अगदी बेक करताना केक जास्त फुलणार नाही, तो बसला जाईल। त्यामुळे आपल्याला हळूवारपणे सगळं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ज्या भांड्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत ना त्या भांड्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी 1 चमचा मैदा यावरती घालून छान असा स्प्रेड केलेला आहे बघा। म्हणजे आपला हा केक जो आहे तो खाली लागणार नाही। त्यानंतर सगळं मिश्रण याच्यामध्ये ओतलेलं आहे। थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे मी हा कुकर आधीच गरम करायला ठेवला होता। केकचं बॅटर तयार करण्याआधीच आपल्याला कुकर हा थोडा फ्रीहीट करून घ्यायचा आहे। त्यामुळे केक ना छान असा फुलतो। आता हा केक आपण 15 मिनटं छान बेक करून घेतलेला आहे। तर तुम्ही ती बघू शकताय बघा, एक टूथपिक घालून बघा। बघा हा केक व्यवस्थित बेक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि केक आपला व्यवस्थित थंड होऊ द्यायचा आहे। आता केक पूर्णपणे थंड झालेला आहे। त्यावरती इथे मी चॉकलेट गनाश घातलेला आहे। ते सगळ्या बाजूने असं छान स्प्रेड करायचं आहे। चॉकलेट गनाश करायची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर आधीच आपल्या चॅनलवरती ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे, तर नक्की जाऊन चेक करा। तर सगळ्या बाजूने छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर चॉकलेट गनाश करायचं नसेल ना तर तुम्ही चॉकलेट सिरपसुद्धा इथे वापरू शकता। अगदी चॉकलेट सिरप 10 रुपयाला सुद्धा मिळतं, तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। ते सुद्धा ह्या केकमध्ये खूप छान लागतं। वरून छान असा चॉकलेट गनाश आपल्या इथे लावून झालेला आहे आणि त्यावरती इथे मी आता चोको चिप्स घालते। त्यामुळे आणखीनच हा केक खाताना ना खूप मस्त लागतो। एकदम खाताना सुद्धा हे चॉकलेट सिरप तोंडामध्ये येतात ना त्यामुळे ना खाताना सुद्धा हा केक ना खरंच खूप छान लागतो। तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आता हा केक आपल्याला 1 ते 2 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे, मस्तपैकी सेट होऊ द्यायचा आहे। त्यानंतर थंडगार आपण ह्याला खाऊ शकतो। आता आपल्या रवा चॉकलेट केकचे मी ते छोटे छोटे असे पीस करून घेतलेले आहे आणि मस्त एकदम झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त एकदम जाळीदार आपला केक इथे हा तयार झालेला आहे। तर तुम्ही सुद्धा असं केक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।